गावात म्हणजे असं फिरायला लागलो, रस्त्यांची अवस्था खूपच खराब होती. गोरगरीब अशा नजरेनं बघत होती, की म्हणजे खरंच त्यांना त्या मदतीची त्यासनी गरज होती. एक आजी म्हणली, की पाण्याची टाकी आहे, पण त्याच्यात पाणीच पडत नाही. असा माणूस पाहिजे आपल्या भागाला, की ह्या सगळ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. प्रत्येक गावात दादानी कोणतं ना कोणतं तरी काम केलेलं आहे. हे पण मला माहित नव्हतं. मी तिथं गेले, त्या लोकांशी भेटले. "ओ दादानी आम्हाला आमच्या गावात हे काम केलं." ते सगळं ऐकून बरं वाटतंय. समाजकार्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे असं मी त्यांना म्हणते. त्यांना त्यात आनंद मिळतो आणि त्यांची ती आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला बी आनंद मिळतो. आणि त्यांचा स्वभावच आहे की कुणाला सांगायचं नाही. जे काम केलंय ते कुणाला सांगायचं नाही. हा केलंय ना, कशाला एक्सपोज करायचं. आता सुनील दादा कसं आहे ते कुठलाही निधीची वाट न बघता ते स्वखर्चातून काम करतात सगळे. अनेक कुटुंबांना दादांची मदत पोचलेली आहे आणि जर त्यांच्याकडे पाहिजे तेवढा निधी आला तर ते अजून खूप लोकांची मदत करू शकतील. लोकांनी आम्हाला साथ दिली तर त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. नमस्कार, जिओ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती करंजे जिल्हा परिषद गटाची. मोही गावचे सुपुत्र आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुनील दादा पाटील यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार प्रियाताई सुनील पाटील या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. करंजे जिल्हा परिषद गटातील राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे. प्रियाताई, जिओ मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रियाताई, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खानापूर तालुक्यामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व, एक गोरगरिबांचा जाणणारा व्यक्तिमत्व म्हणून सुनील दादा पाटील यांची ओळख आहे. सुनील दादा पाटील यांच्या या दानशूर स्वभावाबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? समाजकार्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे असं मी त्यांना म्हणते. त्यांना त्यात आनंद मिळतो आणि त्यांची ती आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला बी आनंद मिळतो. प्रॉब्लेम म्हणजे काहीच नाही. त्यांना ते आवडच आहे समाजात जायचं, त्यांचं प्रॉब्लेम ऐकायची, ते सॉल्व्ह करायचं. त्याच्यासाठी पैशाची गरज आहे तर त्याच्यासाठी दिवस रात्र काम पण करायचं. त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते एखाद्याला मदत केलेलं, ते समाधान बघून आम्ही खुश आहे. माझी मुलगीला पण आवडतं. माझ्या मुलगीला पण लोकांविषयी वगैरे म्हणजे आवडतं तिला, की पप्पानी हे काम केलं ना, हा ठीक केलं. ती कधी कधी तिच्या डोळ्यात पण पाणी येतं की पप्पा माझे असे करू शकतात. तुम्ही प्रचारासाठी गावोगावी जाताय, लोकांच्या गाठी भेटी घेताय. या दरम्यान तुम्हाला काही अनुभव आले का आणि लोकांच्या काही समस्या तुम्हाला जाणवल्या का? एका गावाला गेलतो आम्ही. तिथं बघितलं, अवस्था बघितली की म्हणजे स्टार्टिंग पहिल्याच दिवसाचा अनुभव तुम्हाला सांगते. गावात म्हणजे असं फिरायला लागलो, रस्त्यांची अवस्था खूपच खराब होती. गोरगरीब अशा नजरेनं बघत होती की म्हणजे खरंच त्यांना त्या मदतीची त्यासनी गरज होती. ते अशा नजरेनं सांगत होते की आम्हाला खरंच ह्याची जरूरत आहे आणि तुम्ही मतदानापुरते येत आहे आणि पुन्हा आम्हाला विचारतच नाही. अशी 2-3 गावं फिरलं, मला बराच अनुभव आला की खरंच एक असा माणूस पाहिजे आपल्या इथं भागाला, की ह्या सगळ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल आणि एक निस्वार्थ मनानं मदत करणारा माणूस या भागाला पाहिजेच आहे असं कळालं. त्याच्यामुळं मला पण वाटलं की लोकांच्यात जायचं, त्यांचं प्रॉब्लेम विचारायचं, असं मला पण थोडी आवड निर्माण झाली याच्याबद्दल. मी गेले, लोका त्यांच्या समस्या ऐकले. काही ठिकाणी वाटायचं की नाही, एवढी मोठी समस्या हे करू शकेल का नाही, एवढा मोठा निधी आपण आणू शकेल का नाही. पण भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे. ते नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची कोशिश करतील.
प्रियाताई गेल्या अनेक वर्षांपासून सुनील दादा पाटील हे गोरगरिबांची प्रामाणिकपणे सेवा करतात. मग दादांच्या या कार्यामध्ये नेमकी तुमची भूमिका काय राहिलेली आहे आणि दादांचं हे काम बघून तुम्हाला असं वाटते का की तुम्ही सुद्धा तेवढ्याच ताकदीने लोकांची समस्या सोडवू शकाल, लोकांची कामं करू शकाल? आता मला फुल कॉन्फिडन्स आलाय की मी ही करू शकते. प्रत्येक गावात दादानी कोणतं ना कोणतं तरी काम केलेलं आहे. हे पण मला माहित नव्हतं. मी तिथं गेले, त्या लोकांशी भेटले, ओ दादानी आम्हाला आमच्या गावात हे काम केलं. ते सगळं ऐकून बरं वाटतंय. आणि त्यांचा स्वभावच आहे की कुणाला सांगायचं नाही. जे काम केलंय ते कुणाला सांगायचं नाही. हा केलंय ना, कशाला एक्सपोज करायचं. आणि प्राऊड पण फील होतंय थोडं की दादानी खरंच गरिबांसाठी केलंय हे सगळं. त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. मी हे काम करत असताना मी त्यांना कधी अडवलंच नाही. मी कधी असं बोललो नाही की नाही हे कशाला करता तुम्ही, असं तसं. ते करत राहिले. मला आवडायचं त्यांचं काम. गोरगरिबांची मदत वगैरे करते ते मला आवडायचं काम त्यांचं. प्रियाताई, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून तुम्हाला भाजपकडून मोठी संधी मिळाली आणि त्याचबरोबर स्वखर्चातून विकास कामे, लोकांची कामे करणारे सुनील दादा हे सुद्धा भक्कमपणे उभे आहेत. मग तुम्ही याकडे कसं पाहताय? आता सुनील दादा कसं आहे, ते कुठलाही निधीची वाट न बघता ते स्वखर्चातून कामं करतात. सगळे लोकांचे किरकोळ प्रश्न पण सोडवतात. अनेक कुटुंबांना दादांची मदत पोचलेली आहे. आणि जर त्यांच्याकडे पाहिजे तेवढा निधी आला तर ते अजून खूप लोकांची मदत करू शकतील. आमदार गोपीचंद साहेबांनी जी आम्हाला संधी दिली आणि लोकांनी आम्हाला साथ दिली, तर त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. प्रियाताई, परवा जिओ मराठीच्या मुलाखतीमध्ये सुनील दादांनी सांगितलं की गावागावामध्ये जाऊन गोरगरिबांची मदत केलेली आहे, लोकांची अनेक कामं केलेली आहे. तुम्ही आता प्रचाराच्या निमित्ताने गावागावामध्ये जाताय. तुम्हाला काही असे अनुभव आले का की दादांच्या कामाबद्दल तुम्हाला लोकांच्याकडून सुद्धा ऐकायला मिळालंय? मी आता लोकांमध्ये जायला लागले आणि तिथं मला कळालं. ते लोक म्हणाले की हो, दादांनी आम्हाला अशी मदत केली. आमचे हॉस्पिटलचे काही प्रॉब्लेम्स होते, मेडिकलचे प्रॉब्लेम्स, म्हणजे त्यांना ते दवाखान्याचे बिल भागवू शकत नाही, कोण मुलींची लग्न करू शकत नाही. अंगणवाडी एका गावात गेले, ते म्हणले की दादाने आमच्या अंगणवाडीला फरशी बसवून दिली. असं म्हणजे मी ज्या गावात जाईल त्या गावात दादांनी काही ना काहीतरी काम केलेलंच होतं. त्याच्यामुळे ते दादांची मिसेस म्हणून माझ्याकडं बघितलं त्या सगळ्यांनी आणि म्हणाले की हो, दादांना ओळखतेत, मग चला मला पण ओळखायला लागलेत हे लोक आता. ताई, मतदारसंघामध्ये फिरत असताना दादांच्या कामाबद्दल लोक तुम्हाला उत्स्फूर्तपणे सांगतायत असं तुम्ही सांगताय, पण लोकांच्या तुम्हाला आणखीन काही समस्या जाणवल्या का? हो, लोकांच्या समस्या म्हणजे एक आजी म्हणली की पाण्याची टाकी आहे पण त्याच्यात पाणीच पडत नाही. बरेच लोक म्हणले की तुम्ही येताना तुम्हाला रस्ता दिसला नाही का, तो तुम्ही कधी ठीक करणार. भरपूर समस्या आहेत लोकांच्या. जर लोकांनी आम्हाला संधी दिली तर त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. त्यांच्या जेवढ्या पण अपेक्षा आहेत, जेवढ्या पण मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करू. प्रियाताई, गावागावात जाऊन तुम्ही प्रचार करताय, लोकांच्या गाठीभेटी घेताय. मग असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की जो तुम्ही आम्हाला सांगू शकाल? आता एक ठिकाणी गेलो होतो, त्यांचा मुलगा प्रचारासाठीच गेलो होतो. मुलगा पुण्याला चालला होता. आई रडत होती, डबा बांधून देतात. मी ते बघितलं की डबा बांधत होती आई आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं की मुलगा आता गेला तर कधी परत येणार, कधी त्याला सुट्टी मिळणार. दिला तिने डबा बांधून. थोड्या वेळ आम्ही तिच्या बरोबर गप्पा मारल्या. तिचं थोडंसं माइंड डायव्हर्स केलं की जाऊ देत, आता मुलगा कमवतोय, गावात तर काही कमवायचं साधनच नाही. इथं आपल्या भागाला जर ती सुविधा असती तर तो गेलाच नसता. मी नक्की प्रयत्न करीन की असा कोणता मुलगा बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा आपल्या गावाकडेच तेवढेच पैसे तो गावात कमवू शकेल, गावात राहून कमवू शकेल, अशा प्रकारचं मी नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद प्रियाताई, आज वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.